तिसऱ्या टप्प्याचं मतदान असल्याने बारामतीकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं। त्यातच या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे। बहीण सुप्रिया सुळे विरोधात जोरदार प्रचार करत अजित पवारांनी बहिणीसह काका शरद पवारांनाही आव्हान दिलं। पण मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। सुळे पोहोचल्या अजितदादांच्या घरी। मतदानाच्या दिवशीच काकींच्या भेटीला। काकींचे आशीर्वाद घेतल्याची माहिती। सुप्रिया सुळेंच्या खेळीनं विरोधक अवाक। अजित पवार यांनी मंगळवारी सकाळीच त्यांच्या पत्नी आणि आईसोबत मतदान केलं। यावेळी त्यांनी माझ्यासोबत आई आहे असं म्हणत त्यांचे बंधू आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच कुटुंबियांना चिमटा काढला। पण सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा हा आनंद अवघ्या काही मिनिटात हिरावल्याचं दिसलं। कारण पुढच्या काही वेळात सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांचं घर गाठलं। आपल्या काकी आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेतला। सुप्रिया सुळे अचानक काटेवाडीतल्या अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या। सुप्रिया सुळे यांच्या अचानक भेटीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन। त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले। मगाशी सुमती काकी भेटल्या। सुमती काकी प्रताप काका आले होते। तर प्रताप काका, सुमती काकी, आशा काकी, आमच्या घरातले सगळे जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेतला। सुप्रिया सुळेंनी आपल्या एका कृतीतून अजित पवार यांचा डाव उलटवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्या या भावनिक खेळीवर महायुतीनेही पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया यांचं भावनिक राजकारण असल्याचा टोला लगावला, तर अजित पवार यांनी सुद्धा या भेटीवरून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली। तर मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन। निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे। तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत। त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल। मी पुण्यात मोदी गेलो होतो, त्यावेळेस ती मला म्हणली होती, अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे, तू मला मतदानाला घेऊन जायचं। आणि ती सहयोगला आलेली होती। सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे। आईचा मला आशीर्वाद आहे, आईचा मला पाठिंबा आहे, कारण शेवटी ती माझी आई आहे। खरं तर सुप्रिया सुळे यांच्या समोर त्यांचीच भाऊजय अर्थात सुनेत्रा पवार यांनी आव्हान उभं केलंय। भाऊ अजित पवार तर बहीण सुप्रिया आणि काका शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागतायत। दोघांमध्ये एवढा टोकाचा संघर्ष सुरू असताना मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी काकींची भेट घेतल्यानं आणि आशीर्वादही मिळवल्यानं चर्चा तर होणारच ना। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभा निवडणुकीच्या